नमस्कार. आपण ऐकणार आहोत स्वामी श्री सवितानंदजी लिखित स्तोत्रमंत्राचं विज्ञान आणि संतू निरामयः. प्रकरण पहिलं. संध्या, तिथी आणि मुहूर्त. जरा विचार करा, अशी कोणती तारीख आहे की ज्या निश्चित तारखेला समुद्राला भरती ओहोटी येते? तर नाही, हेच उत्तर आहे. कारण तारखांच्या मागे कोणतंही विज्ञान नाही. तारीख म्हणजे फक्त एक मानसिक परिकल्पना, बुद्धीचा आणि सोयी सुविधांचा एक खेळ. तिथीमागे मात्र विज्ञान आहे. तिथी मुहूर्ताचा संबंध चंद्र आणि सूर्याशी आहे. त्याचप्रमाणे संध्योपासनेचा संबंध सूर्यचंद्राच्या उदय आणि अस्ताशी आहे. म्हणूनच संध्या पण एक विज्ञानच आहे. आधुनिक विज्ञानात त्याविषयी काय काय संशोधन झालं ते आपणाला आज समजून घ्यायचं आहे. विविध दृष्टिकोनातून समजून घ्यायचं आहे आणि त्यापूर्वी काही स्वानुभव, निरीक्षण हे पण आपल्याला ऐकायचं आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याकडे आपण कधी लक्षच दिलेलं नाही आहे, ज्या आपल्या जीवनाशी निगडीत आहेत आणि त्यांचा गंभीर आणि दुःखद परिणाम आपल्याला भोगावा लागतो. त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत. पण आता सावध व्हा. तर तारीख निश्चित नाही, पण तिथी निश्चित आहे. ज्या स्थितीला समुद्राला भरती आणि ओहोटी येते त्या चतुर्दशी पौर्णिमा, चतुर्दशी अमावस्या, समुद्राचा आणि चंद्राचा काही विशेष संबंध आहे जो विज्ञानात अजूनही संशोधला गेलेला नाही आहे. आपण समजून घेण्यासाठी आता एवढाच विचार करूयात की चंद्रप्रकाशाचा समुद्राच्या पाण्यावर विशेष परिणाम होतो आणि त्याची फलश्रुती म्हणजे भरती किंवा ओहोटी. हा परिणाम फक्त समुद्राच्याच पाण्यावर होतो का हो? तर नाही, सर्वच पाण्यावर म्हणजे नदी, नाले, विहीर, तलाव इत्यादींवरही होतो. पण तो दृष्टिगोचर होत नाही एवढंच आहे. समजा बसने 2 मित्र एका सीटवर बसून प्रवास करत आहेत. खेडेगावाहून धूळ मातीच्या रस्त्याने बस जाती आहे. दोघांमध्ये एकाचे कपडे पांढरे शुभ्र तर दुसऱ्याचे गडद रंगीत. दोघेही बसमधून उतरल्यानंतर पांढरे कपडे मळल्यासारखे दिसतील, गर्द कपडे मळके दिसणार नाहीत. मग याचा अर्थच असा आहे की धुळीने फक्त पांढऱ्या कपड्यावरच प्रेम केलं आणि दुसरीकडे दुर्लक्ष केलं. रंगीत कपडे तसेच राहिले? नाही हो, नाही, असं होत नाही. रंगीत कपड्यांवरली धूळ तेवढी दिसून येत नाही एवढंच आहे. आता थोडं विषयांतर करून एक गोष्ट ऐकूयात. फ्रीजमध्ये ठेवलेला पदार्थ खराब होत नाही हा एक मोठा गैरसमज आणि त्या गैरसमजामुळे आपण आपलं पोट आणि इतर पोटांचे आजार वाढवलेले आहेत. फ्रीजमधील प्रत्येक पदार्थावर आत रासायनिक प्रक्रिया, विघटन होत असतं. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारची भाजी, भात, वरण सायंकाळपर्यंत आंबट होतं. फ्रीजमधील वस्तू थंड असल्यामुळे आंबूस वास येत नाही एवढंच, आणि म्हणूनच आपल्याला भ्रम निर्माण होतो. पण ते बिघडलेलंच असतं, आरोग्याला हानिकारकच होतं. आपल्या शरीरात देखील 80% पाणी आहे. त्यावर देखील चंद्रप्रकाशाचा परिणाम होतो. सात्विक, राजस, तामस आहाराच्या बाबतीत ज्ञानेश्वर माऊलीने एक चांगला दृष्टांत दिलेला आहे. पाणी गरम करायचं असेल तर जळतं लाकूड पाण्यात घालत नाहीत. पाणी गरम करण्यासाठी भांडं गरम करतो. भांडं गरम झालं की पाणी गरम होतं. तसंच आहाराचा शरीरावर परिणाम होतो. शरीराच्या आत मन आहे. तामसी आहाराचा परिणाम मनाची तामसिकता वाढवतो. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्यावर चंद्रप्रकाशाचा जो परिणाम होतो तो पर्यायाने मनावर होतो. ज्यांना फिट्स येतात त्यांच्यावर पण चंद्रप्रकाशाचाच परिणाम कारणीभूत आहे. फिट्सला मेडिकल सायन्समध्ये शब्द आहे एपेलेप्सी, लॅटिन शब्द एपेल म्हणजे चंद्र. तसंच मेडिकल सायन्समध्ये अजून एक शब्द आहे लुनाटिक. लुना म्हणजे चंद्र आणि ल्युनाटिक म्हणजे असा वेडा की ज्याला चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त वेडाचे झटके येतात. जसजशी पौर्णिमा जवळ येईल तसतसे वेडाचे चाळे वाढत जातील. पौर्णिमेनंतर हळूहळू कमी होतील. माणसाचे हात पाय कधी वेडे होत नाहीत. म्हणजेच वेडेपणाचा संबंध शरीराशी नसून मनाशी आहे.
लुनाटिक हा शब्दच दर्शवतो की चंद्राचा मनाशी खूप जवळचा संबंध आहे. आता काही तर्कवादी लोक म्हणतात की चंद्र सूर्याचा, ग्रह नक्षत्रांचा आमच्यावर काय परिणाम होणार आहे. आता आम्ही त्यांना एक प्रश्न विचारतो. झाड आणि तुम्ही यांची तुलना केल्यास अधिक सजीव, अधिक चेतन आणि अधिक क्रियाशील कोण आहे? अर्थातच तुम्ही स्वतः. तुम्ही लाकडावर आतील भागात लंबवर्तुळ पाहिली असतील. ती कशाने पडतात हो? आणि केव्हा पडतात? झाडाचं वय कसं मोजतात? सूर्यावर दर 11 वर्षांनी एक विस्फोट होतो. हे खगोलशास्त्राने शोधून काढलेलं आहे. विस्फोटाच्या वर्षी उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. पाऊस आणि थंडीचं प्रमाण त्या मानाने कमी असतं. जेव्हा सूर्यावर विस्फोट होतो त्यावेळी झाडाच्या आत एक लंबवर्तुळ उमटतं. सूर्याच्या उष्णतेचा परिणाम झाडावर होतो हे आपल्याला माहीत आहे. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळतं हे तर आपल्याला 5वीत असताना शिकवलेलं असतं. औषधं, भाज्या यांच्याद्वारे आपल्याला ते अल्प प्रमाणात मिळतं. वेगवेगळ्या औषधातून बी कॉम्प्लेक्स, आयर्न, झिंक एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण कोणत्याच औषधात व्हिटॅमिन डी नसतं ना. ते जर मिळालं नाही तर आपली हाडं कमकुवत होतात. केवळ सूर्यप्रकाशातून ते अधिक प्रमाणात मिळतं. दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरचा पराभव झाल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनी जिंकल्यानंतर त्या राष्ट्रात ज्या कैद्यांना अंधार कोठडीत ठेवलेलं होतं त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांचं नाव देखील सांगता येत नव्हतं. त्यांना डॉक्टरांना दाखवण्यात आलं. डॉक्टरांना देखील त्या गोष्टीचं कुतूहल वाटलं. एवढी विस्मृती आली कशाने? नंतर केलेल्या निरीक्षणातून, अभ्यासातून एक लक्षात आलं की अंधार कोठडीत सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्यांची स्मृती नष्ट झाली. म्हणजे सूर्यप्रकाशाचा माणसाच्या बुद्धीशी संबंध आहे. आता आमच्या तिथी त्यावर आधारित असतात. मुहूर्ताचा चंद्र सूर्याचा नक्षत्र राशीतील गतीशी संबंध आहे. आपण थोडं गणिताच्या भाषेत ऐकून घेऊयात. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं ना तर अ बरोबर ब आणि ब बरोबर क म्हणजेच अ बरोबर क हे सिद्ध होतं. तसंच मन, बुद्धी, चंद्र, सूर्य, नक्षत्र, तिथी, राशी एकमेकांशी संबंधित आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या संशोधनाच्या आधाराने सिद्ध झालेलं आहे की पौर्णिमेच्या दिवशी अनेकांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो. भारताचे एक डॉक्टर CP ठाकूर आणि परदेशातील 2 वेगवेगळ्या देशांचे वैज्ञानिक या तिघांनीही मिळून जगात घडणाऱ्या हत्या, अपघात, बलात्कार, चोरी, आत्महत्या यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी जो निष्कर्ष काढला तो खरोखरीच आश्चर्यकारकच आहे. भारतच नाही तर जगात सर्वत्र अपघात, आत्महत्या, इतर गुन्हेगारींचे प्रमाण इतर दिवसांपेक्षा पौर्णिमेला अधिक होतात. त्यामुळे त्यांनी लोकांना सल्ला दिला की पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात समुद्रावर फिरायला जाण्याच्याऐवजी तुम्ही घरीच राहा. त्या दिवशी कदाचित तुमची इच्छा, विचार नसताना अचानक अपराध, घटना घडून जातील. आमच्या ऋषीमुनींनी सामान्य माणसांसाठी विज्ञानाची भाषा न वापरता पापपुण्याची भाषा वापरली आहे. रूपक कथा, पापपुण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. उदाहरण सांगायचं का तर एकादशीचं व्रत. आपल्याला माहीत आहे की धान्याला कीड लागली तर ते उन्हात ठेवतात. तांदूळात आळ्या पडल्या, कीड लागली तर ते उन्हात ठेवतात का? नाही. तांदूळावर सूर्यप्रकाशाचा असा काही परिणाम होतो की तांदूळाचे दाणे कमकुवत होऊन त्याचा चुरा होतो. सूर्यप्रकाश इतर दिवसांपेक्षा एकादशीला अधिक लंबरूप असतो. त्या दिवशी भात न खाणं एवढ्यासाठीच एकादशीचं व्रत. प्राचीन संस्कृती गंगेच्या काठी विकसित झाली आहे. भात हे मुख्य अन्न आहे. आता सामान्य माणसाला तू एकादशीला भात खाऊ नको हे सांगण्यापेक्षा, त्यामागचं विज्ञान सांगण्यापेक्षा तू त्या दिवशी उपास कर, पुण्य मिळेल, हे सांगणं अधिक उपयुक्त आणि योग्य होतं. प्रयोग करून बघा. एकादशीला उपवास करा किंवा करू नका, पण भात किंवा तांदूळाचे पदार्थ मात्र खाऊ नका. ज्यांना पोटात वायुविकार आहेत त्यांना या प्रयोगाने 50% फायदा होईल. तसंच मोटरसायकल चालवताना ज्यांच्या कमरेत दुखतं त्यांना आराम मिळेल, स्थूलता कमी होईल. आळस, जडत्व वाटत जर असेल तर तसं न वाटता
उत्साहवर्धक, तरतरी आल्यासारखं वाटेल. आणि फायदा अधिक जर हवा असेल तर दोन्ही पक्षात म्हणजे वद्य आणि कृष्ण, दशमी, एकादशी, द्वादशी हे 3 दिवस भात किंवा तांदूळाचे पदार्थ सोडा. आपण अनेकदा आजारी पडलाही असाल. तुम्ही आजारी कधी पडलात आणि कधी बरे झालात, किती दिवसांनी बरे झालात याची कधीच नोंद ठेवली नसेल, तर आता यापुढे काळजीपूर्वक अशा नोंदी ठेवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रतिपदा ते अष्टमी या काळात जर माणूस आजारी पडला तर तुम्ही लवकर बरे व्हाल. अष्टमी ते पौर्णिमा किंवा अमावस्या या काळात आजारी पडत असाल तर लवकर बरं व्हायची शक्यता कमी. वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासात येतं की शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा आणि वद्य अष्टमी ते अमावस्या या काळात वनस्पतींचं जमिनीतून पाणी शोषणाचं प्रमाण वाढतं. प्रतिपदा ते अष्टमी कमी कमी होत जातं. जर एखादं ओलं झाड प्रतिपदा ते अष्टमी या काळात कापलं तर ते लवकर सुकण्याची शक्यता अधिक. अष्टमी ते पौर्णिमा या काळात कापलं तर सुकायला अधिक वेळ लागेल. आजाराला उपवास हे एक श्रेष्ठ औषध आहे, उत्तम उपाय आहे. सर्व धर्मात उपवासाला महत्त्व दिलेलं आहे, त्यामागे विज्ञान आहे. एकादशी आणि दुप्पट खाशी हा प्रकार नको आहे. उपवास केला तर पाणी पिण्याचं, शरीरातील पाण्याचं प्रमाण अंशात्मकरित्या कमी होईल, स्वास्थ्य सुधारेल. आधुनिक मेडिकल सायन्सचा जनक हिपोक्रेटस, ज्याच्या नावाने डॉक्टर लोकांना पदवीदान करताना म्हणजे डिग्री देताना शपथ दिली जाते, ते हे आद्य स्थापक आहेत. असं आढळून येतं की डॉक्टर तोच, ऑपरेशन थिएटर, त्यातील उपकरणंही तीच. तरी एक शस्त्रक्रिया सफल होते तर दुसरी निष्फळ होते, तर तिसरी त्रासदायक, घाव, टाके, पिकणं, सडणं, पू होणं असं का होतं? त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की ज्याची जी जन्मराशी असेल त्या राशीचा त्या दिवशी चंद्र असेल तर ऑपरेशन न करणं हितावह आहे. अगदी आणीबाणी जी तात्काळ करावी लागतील अशी ऑपरेशन खरं तर 10% पण नसतात. बाकी 90% ऑपरेशन्स पूर्वनियोजितच असतात. त्याचा दिवस पुढे मागे करता येतो. समजा तुमची सिंह राशी आहे. महिन्यातून फक्त 2.25 दिवस चंद्र सिंह राशीत असतो. तेवढा काळ टाळावा. डॉक्टरांना यश आणि तुम्हाला त्रास नाही. आणि हे आम्ही किंवा ज्योतिषाने, भारतीय व्यक्तीने म्हटलेलं नाही आहे, आधुनिक मेडिकल सायन्सच्या जनकाने म्हटलेलं आहे. मग यावरूनच लक्षात घ्या की तिथीशी तुमचा काय आणि किती संबंध आहे ते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी काही दिवसांपूर्वी एक मजेचा पण विचित्र प्रयोग केला. खोल समुद्रात राहणाऱ्या काही जीवांना म्हणजे मासे किंवा तत्सम इतर जीव पकडले. एका काचेच्या बंद पेटीत पाणी भरून आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून समुद्रापासून दूर अगदी 1000 किलोमीटरपेक्षा दूरच्या शहरात एका प्रयोगशाळेत ठेवून निरीक्षण केलं. त्यांना एक मोठी विचित्र गंमत आढळली. पौर्णिमेच्या दिवशी ते सर्व प्राणी इतके अस्वस्थ आणि बेचैन होऊन त्या काचेच्या पेटीत एवढ्या तीव्रतेने हालचाल करायचे की जणू काही काचेची पेटी फोडून आत्ता बाहेर येऊ ते पाहत होते. पौर्णिमेनंतर आपोआप शांत, आपणाला पौर्णिमा कधी आहे हे जाणून घेण्यासाठी पंचांग पाहावं लागतं. पण त्या समुद्री जीवांना कसं कळायचं हो? बरं, असंही नाही की ते खुल्या आकाशाखाली होते. ते प्रयोगशाळेत बंदिस्त वातावरणात की जिथे बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही. दिवस आहे की रात्र आहे हे देखील कळणार नाही. मग अशा ठिकाणी त्या समुद्रजीवांवर परिणाम होतो तर तुमच्या आमच्यावर का नाही होणार? तुम्ही तुमच्या जीवनातील अनुभवांना आठवून बघा. एखाद्या दिवशी असं होतं की तुमच्या लहान मुलाच्या हातून रुपया, 2 रुपयाचा काचेचा ग्लास किंवा कप फुटला तर त्याच्या गालावर तुम्ही थप्पड मारता. आणि एखाद्या वेळी त्याच्याकडून 50-100 रुपयांचा आरसा किंवा टी सेट फुटला तरी लहान पोरगा आहे, मस्ती करणारच म्हणून दुर्लक्षही करता, हात पण उगारत नाही. मग असं का होतं हो? याचा कधी विचार केला आहे कधी तुम्ही? तुम्ही तेच, तुमचा मुलगाही तोच. नुकसान झालं तरी तुमच्या वागण्यात फरक का पडतो? तुम्हाला कधी भजी, पुरणपोळी खाण्याची तीव्र इच्छा होते, पण कधी जे मिळेल ते खाऊन देखील तुम्ही संतुष्ट होता. तुम्ही गृहस्थाश्रमात आहात, कामवासना होणारच.
पण कोणत्याही व्यक्तीला, स्त्री असू देत किंवा पुरुष असू दे, संपूर्ण महिनाभर कामवासना सतावत नाहीत. कधी तीव्र होते, कधी मध्यम होते, कधी मंद, तर कधी अनिच्छा होते. असं का होतं? तुम्हाला कधी मंदिरात जावंसं वाटतं, कधी अजिबात इच्छाही होत नाही. कधी मित्रांना, नातेवाईकांना भेटण्याची तीव्र इच्छा होते, तर कधी अगदी एकटं पडून राहावंसं वाटतं. तुमच्या या वागण्याचा कधी तुम्ही अभ्यास केला आहे? तुम्ही आता असं करा, रोज निशी लिहा. तारखेची गरज नाही, पंचांग आणून तिथीप्रमाणे लिहा. तिथी आणि त्यापुढे तुमची त्या दिवसाची मनस्थिती. क्रोध आला, छोट्या गोष्टींनी पण, क्रोध नाही आला, अगदी मोठी घटना घडून पण, वासना झाली तीव्र, मध्यम, मंद, खाण्यापिण्याची, सिनेमा पाहण्याची, सत्संगाला, मंदिरात जाण्याची, वगैरे वगैरे वगैरे. दिवसभरात जे विशेष असेल ते लिहा. प्रसन्न होता, उदास होता, ते पण लिहा. आणि वर्षभरानंतर ती दैनंदिनी पुन्हा पहा. तिथीप्रमाणे आणि चंद्रराशीप्रमाणे वर्गीकरण करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमुक तिथीला अमुक इच्छा तीव्र, मध्यम किंवा मंद अशी तुमची होती. सर्वच बाबतीत एक तिथीप्रमाणे साम्य आढळेल. एक सायकल पॅटर्न तुम्हाला सापडेल. अर्थात प्रत्येकासाठी या वासना, विकारांची, इच्छा, अनिच्छांची, प्रसन्नता, उदासीनतेची तिथी वेगवेगळी असेल. तुमच्या जन्मपत्रिकेवर विशेषतः चंद्र, सूर्य कोणत्या स्थानात, कोणत्या राशीत आहेत, कोणत्या ग्रहाबरोबर आहेत, कोणत्या ग्रहाने दृष्ट आहेत, त्यानुसार त्या व्यक्तीवर तिथीचा कमी जास्त परिणाम होईल. आता नुकतंच जागतिक खगोलशास्त्र परिषदेच्या अध्यक्षाने, म्हणजे महान खगोलशास्त्रज्ञ, त्याचा स्वीकार केलेला आहे आणि जाहीर केलं आहे की आकाशातील ग्रह नक्षत्रांचा मानवी जीवनावर निश्चितच परिणाम होतो, शारीरिक आणि मानसिकसुद्धा. एखाद्या व्यक्तीला पंचमीला क्रोध येईल, तर दुसऱ्याला अष्टमीला, तिसऱ्याला द्वादशीला. एखाद्या व्यक्तीला प्रतिपदेला कामवासना तीव्र होईल, दुसऱ्याला सप्तमीला, कधी कोणाला पौर्णिमेला. व्यक्तिव्यक्तीत फरक हा पडेलच, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याचं पुनरावर्तन होत राहतं. जर प्रत्येकाने आपला स्वतःचाच असा तिथीनुसार अभ्यास करून स्वतःसाठी चांगल्या वाईट तिथी शोधून काढल्या, तर अधिक सुखप्राप्तीसाठी आणि दुःख टाळण्यासाठी खूपच मदत होईल. समजा, ज्या दिवशी क्रोध येण्याची तिथी असेल, त्या दिवशी चांगल्या मोठ्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे क्रोध टाळता येईल. वाईट विचार, वाईट विकारांची प्रधानता ज्या तिथीला असेल, त्या तिथीला गर्भधारणा टाळता येईल. वाईट संतान आणि त्यापासून होणारा मनस्ताप, तीव्र दुःख कायमचंच टाळता येईल. असे अनेक फायदे आहेत. हे नीट लक्षात आलं तर मुहूर्त म्हणजे काय हे सहज लक्षात येईल. आत्ताच तुम्हाला सांगता येणार नाही की कोणत्या तिथीला तुम्ही प्रसन्न असाल. ज्योतिषशास्त्राने ग्रह, नक्षत्र, सूर्य, चंद्र, तिथी आणि तुमची पत्रिका, जन्मराशी यावरून आधीच अंदाज करण्याची व्यवस्था केली आहे की तुमच्यासाठी शुभ कार्याला कोणती तिथी चांगली आहे. या जगाची उत्पत्ती ओमच्या ध्वनी तरंगाने झालेली आहे. हा खूप कठीण आणि गहन विषय आहे. शाब्दिक चर्चेने समजण्यासारखाच नाही आहे. ओमसह सृष्टीत 7 प्रकारचे नाद आहेत, ज्यांना अनहत नाद असं म्हणतात. खरा शब्द अनाहत नाद आहे. अनाहत म्हणजे आहत, आघात न करता आपोआप उत्पन्न होणारा नाद. बाकीचे नाद आघात, ठोकल्याने, घर्षणाने होत असतात उत्पन्न, ते आहत नाद आहेत. ध्वनिसृष्टीत 7 प्रकारचे नाद आहेत. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी उत्पन्न होतात, जसं हृदयाची धडपड, रक्ताभिसरणाची सर वगैरे 6 ध्वनी आहेत. ज्यावेळी 2 ध्वनींचा परस्पर मेळ पडतो, त्यावेळी फिजिक्सच्या भाषेत जर सांगायचं झालं तर रिझोनन्स इफेक्ट होतो, जो मानसिक प्रसन्नता आणतो. ज्यावेळी त्यांचा नाद एका लयीत होत नाही, लयबद्धता येतच नाही, त्यावेळी उदासीनता येते. मुहूर्त काढण्याचा पाया यावरच आधारित आहे. आज दुर्दैवाने कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांना पण मुहूर्त म्हणजे काय, तो कसा काढायचा याचं ज्ञान नाही आहे. समजा, मुलामुलींची लग्नतिथी काढायची आहे. चैत्र वैशाख महिन्यात 10-12 मुहूर्त असतात. त्यावेळी एखाद्या मुलासाठी 2-3 मुहूर्त कामाचे असतात, तर मुलीसाठी दुसरेच 2-3 मुहूर्ताचे कामाचे असतील.
यावेळी वेगवेगळ्या मुहूर्तामधून एक सामान्य मिळाला तर मिळाला, पण मुलामुलींच्या आईवडिलांना काही धीर नसतो. ब्राह्मणांना त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. मुहूर्तासंबंधीचा हा शोध हजारो वर्षांपूर्वीचा आहे. आज विज्ञान पण त्याला त्याच्या वेगळ्या वैज्ञानिक परिभाषेत स्वीकारतोय. त्याचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊयात. या विज्ञानाचं अध्ययन संशोधन करण्यास सुरुवात बर्लिनचे वैज्ञानिक डॉक्टर विल्यम फलेस यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला केली. प्रत्येकाला त्याच्या दैनंदिन जीवनात कधी अकारणच प्रसन्नता, अकारणच उदासीनता अनुभवास येते. कधी अचूक निर्णय घेतला जातो, कधी अगदी चुकीचा, मूर्खपणाचा निर्णय घेतला जातो. काही वेळा अनिर्णित अवस्था ही असते. काही वेळेला जिद्दीला पेटतो, तर काही वेळा उगीचच थकल्यासारखं वाटतं. जीवशास्त्रज्ञांच्या समोर हा प्रश्न होता की असं का घडतं. त्याच्या संदर्भात त्यांनी शोधून काढलं की प्रत्येक व्यक्तीच्या आत एक जैविक घड्याळ काम करत असतं. पहिलं घड्याळ शारीरिक भूक, झोप, शौचादी क्रियांची वेळ वगैरे शारीरिक गतिविधींशी संबंधित हे घड्याळ 23 दिवसात त्याचं एक आवर्तन पुरं करतं, असं जीवशास्त्र वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. दुसऱ्या घड्याळाचा संबंध भावनात्मक गतिविधींशी आहे. त्याचं आवर्तन 28 दिवसातून एकदा पुरं होतं. तिसरं बौद्धिक घड्याळ परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता, योग्य आणि अचूक निर्णय, अनिर्णित अवस्था, इतर व्यावहारिक गोष्टी यांचा संबंध या घड्याळाशी होतो. बौद्धिक घड्याळाचं आवर्तन 33 दिवसात पूर्ण होतं. ही तिन्ही घड्याळं आपापल्या कार्यक्षेत्रात आपापल्या पद्धतीने कार्य करत असतात, पण दिवसातून काही वेळ त्यांच्या लयबद्धतेत एक साम्यता येते. त्यावेळी कसलीच ओढाताण न होता प्रसन्नतेने योग्य निर्णय करता येतात. दिवसातला काही भाग, महिन्यातले काही दिवस वगैरे त्यांच्यात ओढाताण होते. भावना एका बाजूला ताणते तर बुद्धी दुसरंच काहीतरी सांगते. कधी बुद्धीचा विचार दुसरा तर शरीराची मागणी दुसरी, त्यातही ओढाताण होते. त्याचा परिणाम आरोग्यावर आणि निर्णय शक्तीवर होतो. त्यामुळे या 3 मुख्य बायोरिदमच्या जोडीला दुय्यम बायोरिदम शोधलं गेलं. एक आहे सटीक म्हणजे मास्टरी बायोरिदम, बौद्धिक शारीरिक रिदमच्या संयोजनाचं फलस्वरूप आहे. याचं योग्य संयोजन झालं तर बुद्धीने घेतलेल्या निर्णयाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी शरीर तयार होतं, उत्साहित होतं. खेळाडूंसाठी हे फार विशेष महत्त्वाचं आहे. सचिन तेंडुलकर एकदा शतक ठोकतो तर कधी शून्यावरही आऊट होतो. याला कारण बायोरिदमचं संयोजन किंवा ओढाताण. दुसरं आहे शारीरिक आणि भावनात्मक लयबद्धतेच्या संयोजनातून बनलेल्या जैविक घड्याळाचं बायोरिदमचं नाव आहे पॅशन बायोरिदम. इच्छित फलप्राप्ती. इच्छित प्राप्तीसाठी भावना आणि शरीर संयुक्तपणे काम करतात. जेव्हा ते प्राप्त होतं तेव्हा मिळालेल्या वस्तूच्या विषयभोगाने आनंद मिळवता येतो. त्यात संयोजनाचा अभाव जर असेल तर त्यातून मानसिक ताण, त्यातून ॲसिडिटी, BP वगैरे इतर आजारही होतात. तिसरं आहे संयोजन बुद्धीचं किंवा भावनांचं. मानवाचं अधिकतर सुख या संयोजनावर अवलंबून आहे. कारण माणूस पशुसारखा शारीरिक स्तरावर जगत नाही. या तिसऱ्या संयोजनाचं नाव आहे विस्डम बायोरिदम, प्रज्ञा. माणसाच्या जीवनात सफलता किंवा निष्फलता या संयोजनावर अवलंबून आहे. जी मुख्य 3 बायोरिदम सांगितलेली आहेत, शारीरिक, भावनिक, बौद्धिक, त्याशिवाय अलीकडे आणखीन एक बायोरिदम शोधलं गेलेलं आहे, त्याचं नाव आहे अंतस्फुरण. ही 4ही घड्याळं अद्याप संशोधनातच आहेत. आता या संदर्भात आपल्या ऋषीमुनींनी शोधलेल्या स्वस्तिकचा विचार करा. स्वस्तिकचे 4 विभाग, हे 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्याशी संबंधित आहेत. या 4 कप्प्यांची तुलना 4 बायोरिदमशी करून पहा. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी किती गहन आणि जीवनोपयोगी शोध केलेला होता. स्वस्तिक आलं कुठून आणि कसं बनलं? पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात, त्याचप्रमाणे हे स्वस्तिक पिंडामध्ये म्हणजे आपल्या शरीरात कुठे आहे, त्याचं कार्य काय आहे, हा एक मोठा विषय आहे.
हे स्वस्तिक मनुष्याच्या शरीरात गतिशील असतं. त्यामुळे मनात कधी धर्माचे विचार प्राबल्य होतात, त्यावेळी अर्थ, काम हे गौण क्षुल्लक विषय वाटायला लागतात. चांगल्या कामासाठी हजारो रुपये खर्च करण्याची, दान करण्याची इच्छा तीव्र होते. कधी स्वस्तिकचा अर्थाचा कप्पा गतिशील झाला की मन अर्थप्रधान होतं. त्यावेळी चांगल्या कामासाठी 1 रुपया पण खर्च करण्याची इच्छा होत नाही. संग्रह करण्याची वृत्ती मात्र तीव्र होते. आता समजा अशा मनस्थितीत लग्न, यज्ञ, इतर शुभ कार्य करायचं असेल तर ते संपन्न होणार कसं? कधी माणसाच्या मनात काम जागा होतो. काम म्हणजे फक्त कामवासना नाही, तर कोणत्याही गोष्टीची, विषयभोगाची इच्छा, खाणं, पिणं, TV, सिनेमा पाहणं इत्यादी. ज्यावेळी कामप्रधान मनस्थिती असेल त्यावेळी व्यक्ती पूजा, पाठ, यज्ञ, तीर्थयात्रा कशी करेल? त्यावेळी माणसाच्या मनस्थितीवर भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे 2ऱ्या अध्यायात ध्यायते विषयांस्पुसो संगतस्तेषु जायते, म्हणजे बुद्धिनाशात प्रणश्यंती पर्यंत वाटचाल उतरावर धावणं होतं. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथी, वार, चंद्र, सूर्य आणि जन्मपत्रिका या सगळ्यांचा विचार करून तुमचं शरीर, मन, बुद्धी कोणत्या वेळी कोणतं कर्म अधिक चांगलं करू शकेल ते शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच मुहूर्त. आता काही लोक या संदर्भात एका वाक्यात तर्क देतात की चांगलं कार्य वाईट मुहूर्तावर केलं तरी ते चांगलं असतं आणि वाईट कार्य चांगल्या मुहूर्तावर केलं तरी ते वाईटच असतं. वर दिसायला हा तर्क अगदी बरोबरही वाटतो, पण नीट लक्षात घ्या, तद्वत चांगलं काम चांगल्या मुहूर्तावर करण्याने ते अधिक चांगलं होणार हे तर निश्चितच आहे. एकदा एका तरुण डॉक्टरांनी त्याच्या धाकट्या भावाच्या लग्नासंदर्भात मुहूर्त काढण्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला. चांगल्या मुहूर्तावर केलेली लग्न पण तुटतात, डिवोर्सही होतात, मग मुहूर्तांचा अर्थ काय? आम्ही आधी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. त्याला विचारलं, आज TB प्राणघातक रोग नाही, त्यावर आयसोनेक्स, रिफॅमेसिन वगैरे उत्तम औषधंही उपलब्ध आहेत. त्याने TB पूर्णपणे बरा होतो असा डॉक्टरांचा दावा आहे. तरी देखील ही सर्व औषधं घेत असलेले TBचे अनेक रुग्ण मरत आहेत. यावरून असा निष्कर्ष काढायचा की ही सर्व औषधं निरर्थक आहेत. दुसरी गोष्ट, TBच्या पेशंटला आयसोनेक्सची गोळी सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगतात. का बरं? तर त्यावेळी शरीरात पित्ताची मात्रा अधिक असते. औषधाचा उपयोग आणि परिणाम अधिक चांगला होतो. जेवणानंतर ही गोळी घेतली तर अपेक्षित परिणाम मिळणार नाही. या उलट वेदनाशामक सर्व प्रकारची औषधं उपाशीपोटी न घेता जेवल्यावर किंवा नाश्ता केल्यावर घ्यायला सांगतात. कारण उपाशीपोटी घेतलं तर पित्त खूप वाढेल, भविष्यात अल्सर होण्याची शक्यता राहील. तसं होऊ नये म्हणून वेदनाशामक औषधं काहीतरी खाऊन मगच घ्यायची असतात. जसं हे मेडिकल सायन्स आहे तसंच मुहूर्ताचं पण आहे. आज दुर्दैवाने लग्न मुहूर्ताप्रमाणे होतच नाहीत. मिरवणूक, वरातीत नाचणं यातच मुलांचा वेळ जातो आणि वेळेवर लग्न लागत नाहीत. इतर क्षेत्रात पण हे लागू पडतं. जून 2004मध्ये बांधून पूर्ण झालेल्या दमण येथील पुलाचं ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्याला येणाऱ्या मंत्र्याच्या सोयीनुसार उद्घाटन झालं. करोडो रुपये खर्च करून उभा केलेला पूल फक्त 21 दिवसात तुटला. याला अनेक कारणंही सांगितलं आहेत, पण त्यापैकी महत्त्वाचं कारण अमावस्येला केलेलं उद्घाटन नसेल असं कशावरून म्हणता येईल? तिथी आणि मुहूर्त यासंबंधी एवढी विज्ञानावर आधारित चर्चा झाल्यावर संध्या संदर्भात समजणं सोपं जाईल. संध्या म्हणजे संधिकाळ. एक सकाळचा संधिकाळ ज्यावेळी चंद्र अस्त पावतो आहे, सूर्योदय झालेला नाही आहे, रात्र संपत आली असून दिवस उगवलेला नाही आहे. तर दुसरा संधिकाळ दिवस संपत आला आहे, रात्र सुरू झाली नाही आहे, सूर्यास्त होत आला की चंद्र चांदण्या प्रकट झालेल्या नाही आहेत. म्हणजे या दोन्हीही संधीचा काळ असा असतो त्यावेळी आकाशात चंद्र सूर्याचं अस्तित्व नसतं किंवा अत्यंत क्षीण प्रकाश असतो. त्याचा परिणाम असा होतो की ईश्वरीय म्हणा, प्रकृतीचा म्हणा, निसर्गाचा, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक शक्तीचा पुरवठा
चंद्र सूर्याचं माध्यम नसल्याने थांबतो. अशा वेळी स्वाभाविकपणे माणसाचं मन बुद्धी अधिक चंचल असते. त्याला स्थिरता देण्यासाठी, आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी स्वतःचे प्रयत्न करायला हवेत. आणि तो प्रयत्न म्हणजे संध्योपासना. मंत्र, जप, प्राणायाम, अन्य संध्या उपासना संबंधित कर्म माणसाचं मन बुद्धी केवळ स्थिरच करत नाही, शुद्ध पण करतं. आज ब्राह्मण लोक पण नित्य अशी संध्या करत नाहीत, मग इतरांचं काय सांगायचं. संध्या उपासना नसल्यामुळे सकाळी उठल्यापासून चंचल आणि अस्थिर झालेलं मन बुद्धी दिवसभर फक्त भौतिक वस्तूच्या प्राप्तीसाठी धावत आहे. त्याला शांतता स्थिरताच नाही आहे, प्रसन्नता तर बिलकुलच नाही आहे. भौतिक वस्तूच्या प्राप्तीतच सुख मानण्याची प्रवृत्ती, इच्छित वस्तूच्या प्राप्तीसाठी कोणतंही पाप, अनाचार, अनैतिक कार्य करायला किंचित पण घाबरत नाहीत. लज्जा शरम वाटतच नाही. टोचणी शल्य हिचकिचाट बिलकुल नाही. तुम्ही महाभारत नीट जर वाचलं असेल ना तर लक्षात येईल की दुर्योधन एक लोकप्रिय राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती म्हणून तर त्याच्या बाजूने युद्धाला पांडवांच्या सेनेच्या 1.5 पट सेना आलेली होती. युद्ध न करता आजच्या काळाप्रमाणे मतदान केलेलं असतं तर पांडव तेव्हाही हरलेच असते. दुर्योधन दुःशासन आत्ता विजयी होतात ना, तसे कौरवही विजयी झाले असते, कारण बहुमत त्यांच्या पक्षाला होतं. तरीही भगवान श्रीकृष्णाने त्यांचं राज्य नष्ट केलं. का? तर भौतिक संपन्नता तर राजा आणि प्रजातच होती, पण आत्मविचार अजिबात नव्हता. आत्म्याची चिंताच नव्हती, धर्माला स्थान नव्हतं. आणि आज तीच परिस्थिती हळूहळू होत आहे. हा तर मोठा चिंतेचाच विषय आहे. तुम्हाला तर माहीत आहेच आहे की भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णाने अवतार ग्रहण केला. जर त्यांनी स्वेच्छेने पृथ्वीवर अवतरण केलं तर येण्यासाठी भलतीच वेळ पसंत का केली? रामाला दुपारी 12 वाजता तर कृष्णाला रात्री 12 वाजता. यामागे काय रहस्य आहे? जो भुगेच्या अधीन होऊन भाकरीच्या मागे, खरं तर समस्त भौतिक वस्तूंच्याच मागे धावतो, त्याला रामजन्माचा पत्ताच नसतो. आणि जो केवळ कामाने लिप्त झालेला आहे त्याला श्रीकृष्ण जन्माचा पत्ताच नव्हता. हिरण्यकश्यपूवरील हिरण्याक्ष तसंच रावण आणि कुंभकर्ण यांची गर्भधारणा संध्याकाळच्या वेळी झालेली होती. जिज्ञासू वाचकांनी गर्भधान संस्कार हा लेख नक्की वाचावा. आहार निद्रा भय मैथुनश्च या 4 प्रवृत्ती म्हणजे जीवनाच्या मूलभूत प्रवृत्ती माणसाप्रमाणे पशुपक्षात देखील आहेत. समस्त सजीव सृष्टीत या 4 प्रवृत्ती आहेत. मग मनुष्यात आणि इतर जीवसृष्टीत पशु पक्षी कीटक पतंग जलचर सरीसृप वगैरे यांच्यात काय फरक आहे? मनुष्य या 4ही प्रवृत्तींवर संयम ठेवू शकतो. स्वतःच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवू शकतो. त्या वाटचालीची शुभ सुरुवात म्हणजे यज्ञोपवीत संस्कार. त्या वाटचालीत संध्योपासना खूप महत्त्वाची ठरते, कारण तिच्याच्याने दुपारी भुकेवर आणि रात्री कामावर संयम येऊ शकतो. रामकृष्ण जन्माच्या दर्शनाचा आनंद घेऊ शकतो. शारीरिक स्वास्थ्यासाठी पण सूर्योदयाच्या आधी उठणं खूपच लाभदायी आहे. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरच्या सिद्धांताप्रमाणे आपल्या फुफ्फुसांची सर्वात अधिक कार्यक्षमता सूर्योदयाच्या अधीन असते. या सहज शरीर धर्माचा उपयोग करून सूर्योदयाच्या आधी प्राणायाम केला तर सुज्ञांनी यावर विचार करावा. जी परिस्थिती सकाळची तीच संध्याकाळची आहे. संध्याकाळची संध्योपासना नाही. त्याऐवजी टी व्हीवर वासनात्मक हिंसात्मक दृश्य पाहून त्या मनस्थितीतील पती पत्नी वासनेने वखवकलेले मन बुद्धी अशांत हिंसक आणि समजा तत्क्षणीच्या संबंधातून गर्भधारणा झाली तर येणारी संतती कशी असेल? जरा उघड्या डोळ्याने सभोवार पहा, म्हणजे संध्योपासनेचं महत्त्व आणि आवश्यकता आपोआप कळेल. मा भगवती गायत्री सर्वांना सद्बुद्धी आणि विवेक तसंच विचारशक्ती देवो. आजचं प्रकरण पहिलं आपण इथे संपवणार आहोत.